राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला ब्रेक लागण्याची शक्यता। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असतानाच 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचं आव्हान। निवडणूक आयोग निवडणूक घेण्यासाठीच्या तारखेची मुदत वाढवून मागण्याची शक्यता। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एकत्र आणण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करण्याची शक्यता। भाजपचा महामेरू रोखण्यासाठी शरद पवार कोणती नवी खेळी करणार याची उत्सुकता। उद्धव ठाकरे काँग्रेसला सोबत ठेवून महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाम। फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल असं उद्धव ठाकरेंचं मत। ठाकरे दिल्ली काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची माहिती। भाजपचा मुंबईमध्ये 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज। भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात महायुतीला बहुमत दिसत असल्याचा निष्कर्ष। भाजपकडून महायुतीत सुमारे 150 जागांची मागणी होण्याची शक्यता। नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। बंडखोरांना थांबवण्याचे राजकीय पक्षांसमोर मोठं आव्हान। आज अनेक ठिकाणच्या लढतीचं चित्र स्पष्ट होणार। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं बैठकांचं सत्र। आज शिवतीर्थवर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। मुंबईतील जागा वाटपाबाबत खल होणार। साताऱ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार कमळ चिन्हावर लढणार। म्हसवडमधील 2 उमेदवार भाजपच्या चिन्हावर नगरपरिषद लढणार। अजित पवारांशी चर्चा करून निर्णय घेतल्याची माहिती। अखेर नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरणाचा मुहूर्त सापडला। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण। 5 दिवसांपूर्वी मनसे नेते अमित ठाकरेंनी परवानगी न घेता केलं होतं लोकार्पण। पुण्यामधील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पॉवर ऑफ अटॉर्नी देणाऱ्या 275 जणांची आज चौकशी होणार। काल आर्थिक गुन्हे शाखेकडून शीतल तेजवानीची 6 तास चौकशी। कल्याण मुलुंड लोकलमध्ये मराठी हिंदी भाषेवरून वादानंतर 19 वर्षीय अर्णव खैरे या तरुणाची आत्महत्या। जरा आगे बढ़ो असं बोलल्यानं अर्णवला मराठी तरुणांनी केली होती मारहाण। डिसेंबर अखेर दहिसर ते काश्मीर मार्गावर मेट्रो सुरू होणार। दहिसर ते काशीगाव या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण। मेट्रो 9 मेट्रो 7 सोबत जोडली जाणार। काल मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली पाहणी। मुंबईच्या वेशीवर बिबट्याचा वावर। नवी मुंबईच्या खारघर टेकडीवर बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याला जेरबंद करण्याची वन विभागाकडे मागणी। धुळ्यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर बिबट्याची झडप। बिबट्याच्या हल्ल्यात दोघंही जखमी। साक्री तालुक्यातील भाडणे शिवारातली घटना। बाळामुळे नोकरी करता येणार नाही म्हणून जन्मदात्या आईनंच 20 दिवसांच्या बाळाला संपवलं। गोंदियातील डांगुर्ली इथली धक्कादायक घटना। नांदेडच्या माहूर तालुक्यामध्ये दुहेरी हत्याकांड। 2 सख्या जावांची गळा दाबून निर्घृण हत्या। दोघी शेतात कापूस वेचत असताना अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची प्राथमिक माहिती। लाल किल्ला मेट्रो स्टेशन ब्लास्ट प्रकरणी दहशतवाद्यांच्या फोनमधून धक्कादायक खुलासा। मोबाईलमध्ये आढळले दिल्ली, मुंबई आणि उत्तर प्रदेश सोबतच विविध धार्मिक स्थळांचे व्हिडिओ। दिल्ली पाठोपाठ मुंबई देखील दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचा संशय। नेपाळमधील 12 जिल्ह्यांमध्ये जेन झीचं पुन्हा आंदोलन। आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक। सिमराममध्ये दुपारी 1 ते रात्री 8 या वेळेत संचारबंदी लागू। सरन्यायाधीश भूषण गवईंचा सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाचा आज शेवटचा दिवस। भूषण गवई 23 नोव्हेंबरला निवृत्त होणार, तर न्यायमूर्ती सूर्यकांत 24 नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार।